नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलाय. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये कोरोना लस मोदींनी घेतली आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना कोरोना लस घेण्याचं आवाहन केलंय. तसंच डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलंय. सगळ्यांनी मिळून भारत कोरोनामुक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. यानंतर पंतप्रधानांनी एक ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी काय म्हटलंय ते पाहूयात. एम्स रुग्णालयामध्ये मी कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. आपले डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांनी इतक्या कमी वेळात कोरोना विरोधातली लढाई बळकट केली, याचं मला खूप कौतुक वाटतं. पात्र असलेल्या सर्वांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. चला सर्वांनी मिळून भारताला कोरोना मुक्त करूयात, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. पंतप्रधान मोदींच्या लसीकरणाची सविस्तर माहिती पाहूयात आपण. आज सकाळी बरोबर 7 वाजता पंतप्रधानांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस मोदींनी घेतली आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये पंतप्रधानांचं लसीकरण पार पडलं. लसीकरणातला पहिला डोस लसीचा त्यांनी घेतला. मूळच्या पुदुच्चेरीच्या पी निवेदा या नर्सनं पंतप्रधानांना लसीचा पहिला डोस टोचला. मूळची केरळ राज्यातली ही नर्स आहे. पंतप्रधानांनी अगदी मोठा ताफा न घेता थेट नवी दिल्लीतलं एम्स हॉस्पिटल गाठलं. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी लवकरची वेळ निवडण्यात आल्याची माहिती मिळते. आणि लस टोचून घेत असताना पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर आसामचा गमछा देखील होता. तर दीर्घ अशा प्रतीक्षेनंतर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर आज सुरुवात होते आणि यामध्ये 60 वर्षांवरील सर्व नागरिक आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. देशातील अशा एकूण लाभार्थींची संख्या आहे 27 कोटी इतकी. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळणार आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांची मर्यादा आहे. यासाठी कोविन ॲप आणि आरोग्य सेतू ॲपवर लसीकरणाची वेळ प्रत्येक कॅन्डिडेटला घेता येणार आहे, लाभार्थ्याला घेता येणार आहे. आणि तुमच्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर रुग्णालयामध्ये थेट जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं नाव लसीकरणासाठी नोंदवू शकता. पहिला डोस आणि त्यानंतर दुसऱ्या डोसची वेळ किंवा त्या दोन्ही डोसमधलं जे अंतर असणार आहे ते 29 दिवसांचं असेल. पण 29व्या दिवशी जर तुम्हाला लसीचा दुसरा डोस घेणं शक्य नसेल तर 29 ते 42व्या दिवसामध्ये या दरम्यान कधीही तुम्ही लसीकरणाची वेळ घेऊ शकता दुसऱ्या डोससाठी. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोवॅक्सिनची लस मिळणार आहे की कोविशिल्डची हे मात्र तुमच्या हातात नसेल आणि त्याची माहिती नोंदवताना सुद्धा तुम्हाला मिळणार नाही की तुम्हाला ॲक्च्युअल लस घ्यायला जाताना कोवॅक्सिनची मिळणार आहे की कोविशिल्ड मिळणार आहे हे मात्र तुम्हाला कळणार नाही. थेट लस टोचून घेतानाच तुम्हाला ती माहिती मिळेल. आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण हे सुरूच राहणार आहे, त्यावरती कोणता परिणाम होणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरू होतंय आणि हे 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांसाठी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी नोंदणी करण्यात काय, या नोंदणीबाबत अधिक माहिती आहे ही देखील पाहूयात. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेदरम्यान ही लसीकरण मोहीम सुरू राहील. यामध्ये कोविन ॲप किंवा आरोग्य सेतू ॲपवरती नोंदणी ही सुरूच राहील. एका मोबाईल क्रमांकावरून 4 जणांची नोंदणी करणं शक्य आहे. एकाच नंबरवरून नोंदणी केली तरी प्रत्येकाचा आयडी नंबर हा वेगळा असणार आहे. डोस घेईपर्यंत ॲपवरती आपली माहिती एडिट करणं शक्य आहे. लसीकरण केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्हाला तुमचं नाव नोंदवता येणार आहे.
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा 29 दिवसांनंतर घ्यायचा आहे आणि 29व्या दिवशी जर तुम्हाला दुसरा डोस घेणं शक्य नसेल तर 42व्या दिवसापर्यंत ही मुदत असणार आहे. तुम्हाला लसीकरणादरम्यान कोणत्या कंपनीची लस मिळणार हे तुम्हाला ठरवता येणार नाही. लसीचा प्रकार हा डोस घेतानाच थेट कळेल. लसीकरणाचा दुसरा टप्पा संपूर्ण देशभरात आजपासून सुरू होतोय. यामध्ये 10,000 सरकारी रुग्णालयामध्ये ही मोहीम राबवली जाईल. त्याचबरोबर 20,000 खासगी रुग्णालयांमध्ये देखील ही मोहीम राबवली जाईल. सरकारी रुग्णालयामध्ये तुम्हाला मोफत लसीचा डोस मिळणार आहे. खासगी रुग्णालयात मात्र 250 रुपये ही लसीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 10 कोटी ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण हे होणार आहे. त्याचबरोबर सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचं देखील लसीकरण या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे. एकूण 27 कोटी नागरिकांचं लसीकरण दुसऱ्या टप्प्यादरम्यान अपेक्षित आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना वयाबाबतचा आपला योग्य पुरावा सादर करणं आवश्यक आहे. यामध्ये कार्यालयीन आयडी कार्ड किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी काहीतरी पुरावा तुम्हाला वयाचा सादर करावा लागणार आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातलं जे लसीकरण आहे त्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांनाच लस घेण्याची परवानगी आहे. सध्या तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये एकीकडे पहिल्या टप्प्यातलं फ्रंटलाईन वर्कर्सचं, आरोग्य सेवकांचं लसीकरण तर सुरू राहणारच आहे. मात्र त्याचबरोबरीनं दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण आज 1 मार्चपासून संपूर्ण देशभरात सुरू होत आहे. लसीकरणाबाबत किंवा लसीबाबत सामान्यांच्या मनामध्ये काही मुद्दे आहेत, काही गैरसमज किंवा काही शंका उपस्थित होतात, त्या पाहूयात. काय प्रश्न सर्वसामान्यांना पडतायत तर लसीची शरीरामध्ये किंवा शरीरावर काही रिॲक्शन झाली तर काय करायचं, हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे. व्याधीग्रस्तांना रिॲक्शन आली तर त्यांनी काय करावं. त्याचबरोबर लसीकरण केंद्रावरती सर्व खबरदारी घेतली जाते का, हा देखील प्रश्न लाभार्थ्यांना पडणं साहजिक आहे. थेट केंद्रावरती गेलं तर नंबर लागण्याची शक्यता किती, कशा पद्धतीनं नोंदणी आणि आपण लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आपला क्रमांक किंवा आपला नंबर कधी लागणार. छोट्या शहरांमध्ये लसीकरणाचे घोटाळे तर होत नाहीत ना. जनजागृतीसाठी सरकार नेमकं काय करते असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडू शकतात. दुसरा टप्पा लसीकरणाचा आजपासून संपूर्ण देशभरात सुरू होतोय. पंतप्रधान मोदींनी लस घेतली तर त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा लस घेणारच असा निर्धार पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस घ्यायचा निर्धार व्यक्त केलाय. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुणेकर सकारात्मक असल्याचं दिसून येतंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. या टप्प्यामध्ये 60 वर्षाच्या वरील नागरिक आणि 45 वर्षाच्या वरील व्याधीग्रस्त रुग्ण यांना हे लसीकरण केलं जाणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयामध्ये लस घेतलेली आहे आणि सगळ्या लाभार्थ्यांनी लस घ्या असं आवाहन केलेलं आहे. आपल्यासोबत पुण्यामधील ज्येष्ठ नागरिक आहेत. सकाळी व्यायामाच्या किंवा फिरायच्या दृष्टीने बाहेर पडले. आपण त्याला विचारूयात की ते लस घेणार आहेत का, लसीबद्दल उलटसुलट संमिश्र विचार आहेत म्हणून. मला सांगा की पहिल्या 2 टप्पे पार पडले, त्याच्यामध्ये कोरोना योद्धे किंवा डॉक्टर्स, नर्सेस यांना लस देण्यात आली आणि आता नागरिकांसाठी. तर तुम्ही घेणार आहात का लस? हो, मी घेणार आहे लस. आणि तुम्हाला असं वाटतंय की या वक्तीमध्ये तुम्ही काही तोटा नाही त्याच्यापासून. तुम्ही लस घेणार आहात का? आता मी नाव नोंदवलं लसीसाठी म्हणून. मी 88 वर्षाचा असलो तरी देखील या सगळ्या बाबतीमध्ये समाजाच्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या करायचा मी आजपर्यंत केलेल्या आहेत आणि याच्या पुढे देखील करायला कमी करणार नाही. बरोबर. पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये असं थोडंसं आढळलं की काही डॉक्टर्स नर्स यांनीच पाठ फिरवली किंवा घाबरले वगैरे. त्यामुळं पण तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून नाही, काय हरकत नाही, घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी. आपण चांगला आहे. पण मी आता तेच बघत होतो की कुठे काय आहे ते मी माझ्या नातूला सांगून मी हे करून, नाही तर मी प्रायव्हेट हॉस्पिटल जाऊन. तुम्ही पण घेणार आहात? आम्ही घेणार. मोदींनी घेतली त्याच्या पाठोपाठ मी पण घेणार. तुम्ही पुढे मी पण घेणार. तुम्ही पण घेणार.
मी रजिस्टर केलेलं आहे. आता काय त्यांचा फीडबॅक येईल त्याप्रमाणे मग मी जाईन जिथे जायचं असेल. आणि पहिल्या 2 टप्प्यात जे काय 2-4 केसेस अशा झालेल्या आहेत, ठीक आहे, दॅट इज परफेक्टली ॲक्सेप्टेबल. म्हणून मी जाणार आहे, मी घ्यायला जाणार. एक सकारात्मक वातावरण आहे. खरोखर बघा, या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. हे सगळे या 3ऱ्या टप्प्यामधले लाभार्थी आहेत. त्यामुळं लस घेण्यासाठी जी अनुकूलता आहे ती आपल्याला दिसते आहे. त्यामुळे आता प्रशासनावरती ही जबाबदारी आहे की या सगळ्या नागरिकांना तत्परतेनं आणि गोंधळ न होता हे लसीकरण जे आहे ते पार पाडलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर संपूर्ण देशभरात आजपासून सुरू होत असलेल्या लसीकरणाच्या 2ऱ्या टप्प्यामध्ये प्रशासन किती सज्ज आहे, वेगवेगळ्या ठिकाणून आपण याचा आढावा घेऊयात. पुण्यातून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता, नागपुरातून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे, तर नाशिकमधून प्रशांत बाग आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला जाऊयात पुण्यामध्ये. अद्वैत, खूप सकारात्मक गोष्ट दिसतेय. मोदींनी लस घेतल्यानंतर आता आपणही तयार असल्याचं पुणेकर म्हणतायत. त्यामुळे आता नागरिक तयार आहेत. प्रशासन किती सज्ज आहे? अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो आहे हा सुरू होतो 1 मार्च. कारण एकीकडे असं वाटत होतं की कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर परत एकदा लॉकडाऊन येतंय की काय, परंतु लॉकडाऊन नको असं सगळ्यांना वाटत होतं आणि लसीकरण पाहिजे असं वाटत होतं. आणि सरकारने पण आता तो टप्पा सुरू केलेला आहे. आणि हा टप्पा यासाठी महत्त्वाचा आहे की ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त या दोघांनाही या टप्प्यात लस दिली जाणार आहे. पुण्याचा जर विचार केला तर साधारणतः पुणे शहरामध्ये 3 लाख आणि ग्रामीण भागामध्ये 7 लाख असे 10 लाख लोक असणार आहेत जे या टप्प्यामध्ये लस घेतील अशी अपेक्षा आहे. आणि 4 रुग्णालये सुरुवातीला निवडलेली आहेत पुणे शहरातली. आता मी आहे ससून रुग्णालय, जे पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं सरकारी रुग्णालय देखील आहे इथं. आणि याचबरोबर पालिकेची जी 3 रुग्णालय आहेत, सुतार दवाखाना असेल किंवा राजीव गांधी आणि कमला नेहरू, या ठिकाणी 4 ही जी सरकारची रुग्णालय आहेत, इथं हे 3ऱ्या टप्प्यात लसीकरण पार पडणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस लगेचच आज दिली जाईल अशी शक्यता खूप कमी आहे. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या आरोग्य विभागाकडून क्लिअर कट गाईडलाईन्स ज्या आहेत त्या अजून आलेल्या नाही आहेत. अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, महापौरांशी बोलणं झालं, त्यानुसार पहिले 2-3 दिवस हे जे कोविन ॲप आहे या 3ऱ्या टप्प्यातलं ते डाउनलोड करणं, त्याची जी चाचणी आहे ती घेतली जाणार आहे. कारण आपण बघितलं की कोविन ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत, गोंधळ आहेत. त्यामुळे या टप्प्याला जेव्हा ही संख्या खूप मोठी आहे 10 लाख आणि ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा व्याधीग्रस्त आहेत, सुरळीत व्हावं यासाठी नियोजनावरती भर दिला जाणार आहे. तर कदाचित पहिले 2 ते 3 दिवस हे नियोजनाकरता जातील आणि त्यानंतर हे सुरळीत होईल. 1 आठवडाभरामध्ये हे सुरळीत होईल असं महापौर स्वतः म्हणालेले आहेत. आणि त्यानुसार मग काही लोक हे ॲप डाउनलोड करून किंवा ॲप डाउनलोड करणं शक्य नसेल तर प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये जाऊन ही जी लस आहे ती घेऊ शकणार आहे. त्यामुळे आत्ता ससूनमध्ये सुद्धा थोड्या वेळानंतर या कोविन ॲपची चाचणी आणि नियोजन जे आहे ते सुरू होईल. हे 1-2 दिवस व्यवस्थित एक प्रकारे याची रंगीत तालीम पार पडल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण जे आहे ते सुरू होईल. आणि अर्थातच पुणेकरांना वाटतं स्वाभाविक आहे की सिरमची लस आहे, पुण्याचीच आहे, ती आपल्याला मिळावी, परंतु तो चॉईस असणार नाही. तुम्हाला सिरम असेल किंवा भारत बायोटेक यातली कुठली जी लस आहे ती तुम्हाला मिळणार आहे. बघूयात. आत्ता तरी ज्येष्ठ नागरिकांचा सकाळी फिरायला आम्ही धांडोळा घेतला, तर ते तर सकारात्मक आहेत आणि त्यातल्या काही जणांनी नोंदणी करायला सुरुवात देखील केलेली आहे. त्यामुळे बघूयात आता की प्रशासन कशा पद्धतीनं याची अंमलबजावणी करते. बिलकुल. अद्वैत, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आता आपण थेट नागपुरात जाऊया. तिथे तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आहेत. तुषार, 2ऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरू होत असताना पहिल्या टप्प्यातलं फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण हे सुरूच राहणार आहे. त्यामुळे दोन्हीचं नियोजन कसं असणार आहे आणि तिथे म्हणजे नागपुरात काय प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या? आता खास करून 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना जे काही नोंदणी आता करणं शक्य होणार आहे त्यांच्या. आम्ही सध्या नागपूर महानगरपालिकेचं ते गांधीनगरमधलं इंदिरा गांधी रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये आपण बघू शकतो की सकाळपासून वयोवृद्ध जे नागरिक आहेत ते आलेले आहे आणि सर्वांना आतुरता आहे. प्रत्येकांना हे जे नागरिकांना आतुरता होती की कधी त्यांचा नंबर येतो आणि आता 3ऱ्या टप्प्यामध्ये त्यांची सुरुवात झालेली आहे. आजपासून तिथे यांची नोंदणी होणार आहे. इथे नोंदणी केंद्र असणार आहे. आता या साईडला जे नागरिक बसले हे सर्व नागरिक आपल्या प्रतीक्षेसाठी वाट पाहत आहे. आम्ही तुम्हाला आतमध्ये देखील दाखवतो की कशा प्रकारे व्यवस्था नागपूर महानगरपालिकेने केलेली आहे. इथं लिहिलेलं आहे लसीकरण कक्ष, कोविड-19 लसीकरण कक्ष आहे आणि आतमध्ये
या नर्सेस आहे, या सगळ्या व्यवस्थेचं पूर्णपणे बघणार आहे. या व्यतिरिक्त या साईटला सुरुवातीला पहिले नोंदणी इकडे करायची आहे. जी कोविड ॲप आहे त्या ॲपनंतर इथे नोंदणी झाली की त्यानंतर इथे जे नागरिक येणार आहे त्यांना नोंदणी केल्यानंतर इथे त्या रूममध्ये, बाजूच्या रूममध्ये हे दिलं आहे. आपण बघू शकतो की काका कुठून आले तुम्ही? मी नागपूरहून आहे, अभ्यंकर नगर नागपूर. माझं नाव मिलिंद खामगावकर आहे आणि माझं वय 61 वर्ष आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करीन की कोविडचं जे वॅक्सिन आहे ते सगळ्यांनी जरूर घ्या. अच्छा, सुरुवातीला आपण जे नोंदणी कक्षा इथले कर्मचारी आपण त्यांना विचारूया की ते नेमकं कशाप्रकारे नोंदणी करतात आणि संपूर्ण प्रक्रिया कशी आहे. तुमच्याकडे वयोवृद्ध नागरिक आले की त्यांची नोंदणी कशा प्रकारे होते आणि पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असते? सर, सबसे पहले हमको इसमें जो सॉफ्टवेयर है उसमें रजिस्ट्रेशन करना है पेशेंट का. उसके बाद रजिस्टर होने के बाद वैक्सीन दी जाएगी उनको. अच्छा, रजिस्ट्रेशन की कैसे प्रोसेस होती है? मतलब उनका आधार कार्ड वगैरह स्कैन करके यहाँ पे सॉफ्टवेयर में ऑप्शन रहता है, उसको पुट करना पड़ता है. उसके बाद ये सब प्रोसेस होती है आगे की. अच्छा, आधार कार्ड के अलावा कौन कौन से डॉक्यूमेंट और कौन सा सॉफ्टवेयर है? ये लोग घर बैठ के भी कर सकते हैं क्या, ये अगर किसी को करना हो तो? नहीं, इसके लिए पर्टिकुलर यूज़र नेम वगैरह मिलता है. और ये कोविन ऐप करके सॉफ्टवेयर है. इसमें जैसे पर्टिकुलर पेशेंट आए तो उसके आधार कार्ड वगैरह स्कैन करके हमको इसमें ये ऐड करना पड़ता है. उस पर रजिस्टर्ड होता है पेशेंट का. कोई भी आ सकता है ज्येष्ठ नागरिक में? कोई भी आ सकता है. अभी तो फिलहाल शुरू हुआ है. अच्छा, नागपूरमध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की कोणी पण ज्येष्ठ नागरिक इथे थेट येऊ शकते आणि नोंदणी करू शकते. आपण बाजूच्या रूममध्ये. काका तुम्ही कुठून आले? माटे चौक नागपूर. माटे चौक. काय तुम्हाला माहिती मिळाली कशा प्रकारे आणि आता इथे मोहीम सुरू होत आहे, काय तुमच्या भावना आहे? वॅक्सिनेशन फास्ट करायला पाहिजे अच्छा, वॅक्सिनेशन फास्ट आणि प्रोसेस पण फास्ट पाहिजे. अच्छा, आणि ॲप अजून सुरू नाही झालेलं आहे, ते चालू करायला पाहिजे. ॲप अजून सुरू जरी झालं नसलं तरी नागपूर महानगरपालिकेने त्यातनं एक तोडगा असा काढला आहे की ते नागरिकांना इथे बोलावल्यानंतर स्वतःच ॲपमध्ये इन्स्टॉल त्यांची नोंदणी करून तुषार, घेतात. थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत, थेट ऐकूयात. राऊत साहेब, नरेंद्र मोदींनी आज लस घेतलेली आहे, कसं बघतो? कसं बघणार म्हणजे तुम्ही दिली तर घेणार. प्रधानमंत्र्यांनी घेतलेली आहे, राष्ट्रपती घेतील, केंद्रीय मंत्री घेतील आणि सगळ्या जनतेला ही लस मिळायला हवी. आणि मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांनी घेतल्यामुळे जनतेचा सुद्धा आत्मविश्वास वाढला. त्याच्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो की मोदींनी जे आज देशापुढे येऊन लस घेऊन ती जी लस आहे त्याच्यावरती विश्वास दाखवला, हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा अमेरिकेमध्ये जो बायडन यांनी लस घेतली तेव्हासुद्धा अमेरिकेच्या जनतेला विश्वास वाटला की ही लस आहे ही आपलं रक्षण करेल, कोरोनापासून बचाव करेल. आज आपल्या देशात प्रधानमंत्र्यांनी ही लस घेतली, हे कौतुकास्पद आहे. या लसीमागे राजकीय समीकरण असल्याचं बोललं जाते, कारण त्यांनी लस घेताना जो गमछा टाकला होता तो आसामी होता आणि ज्या 2 नर्सची निवड केली त्यातली एक तामिळनाडूची होती तर दुसरी केरळची. नाही, राष्ट्रीय एकात्मता म्हणून पहा ना. राष्ट्रीय एकात्मता हा काही फक्त काँग्रेसचाच मक्ता नाही ना, असं मी म्हणेन. मग काँग्रेसच्याच मार्गानं मोदी चालले. म्हणजे पूर्वी काँग्रेसचे नेते सुद्धा असताना अशा प्रकारच्याच भूमिका घेत होत्या की सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यातले लोक आपल्या अवतीभोवती असतील. ठीक आहे, निवडणुका आहेत, हा आता तुमच्या डोक्यातला किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेल. ते फार सरळ मार्गी नेते आहेत. साहेब, अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधक जे आहेत ते अनेक मुद्द्यांवरून आपल्याला घेरण्याची शक्यता आहेत. म्हणजे घेरण्यापेक्षा जर त्यांनी जो वेळ आहे अधिवेशनाचा त्यात काही विषयावर चर्चा घडवल्या तर ते महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी फायद्याचं ठरेल. आणि भारतीय जनता पक्षातल्या सगळ्या प्रमुख लोकांना चर्चेची फार आवड असते. त्यांनी चर्चेला ही संधी आहे, ती चर्चा करत राहायला पाहिजे. मुख्यमंत्री उत्तर देतील, अजित पवार उत्तर देतील, डेप्युटी सीएम, इतर मंत्री उत्तर देतील आणि त्यांना ही संधी जी आहे ती त्यांनी वाया घालवू नये चर्चेची. सध्या राजधर्माची चर्चा सुरू आहे. तुम्ही काल ट्विट सुद्धा केलं होतं आणि अग्रलेखात सुद्धा तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे की राज्यपाल राजधर्माचं पालन करत नाहीत, मात्र मुख्यमंत्री पालन करत आहेत. आता राज्यपाल महोदयांनी त्यांच्यावर जास्त जबाबदारी, ते राज्याच्या घटनात्मक प्रमुख आहेत या राज्याचे असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे राज्यपालांकडे सरकारचे जे विषय
पेंडिंग आहेत किंवा त्यांनी ठेवले आहेत, तर ते त्यांनी आता हळूहळू मोकळे केले पाहिजेत. फाईलच्या गाठी सोडल्या पाहिजेत. आता गाठ कोणी बांधली आहे, कशी बांधली आहे ती पाहावं लागेल. साहेब, संजय राठोडांचा राजीनामा तर झाला, पण विरोधक मागणी करताय की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. असं काही प्रत्येक गोष्ट विरोधकांच्या ऐकायलाच पाहिजे असं नाही. विरोधक मागण्या करत असतात. ज्या मागण्यामध्ये काही तथ्य आहे कायदेशीरदृष्ट्या, त्याच्यावर सरकार निर्णय घेईल. उठसूट विरोधकांनी, आता आम्ही सुद्धा खूप मागण्या करतो केंद्रात जाऊन, म्हणून त्या काय ऐकल्या जातात का? आम्ही अनेक मागण्या करतो. आमची मागणी आहे केंद्रात की पेट्रोल डिझेलचे भाव खाली आणा. आमचं ऐकतात का कोणी? केंद्र सरकारनं महाराष्ट्राचा जो परतावा आहे GSTचा तो परत करावा. आमचं कोणी ऐकतं का? आणि अशाही प्रकारच्या अनेक विषयावरती आम्ही जर मागणी करतो तर केंद्र सरकार हा ठीक आहे चर्चा करू, पाहू, तपास करू. तसं या प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे की दोषींना सोडणार नाही. हे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री सांगतात तेव्हा त्यातलं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. संजय राठोडचा राजीनामा झाल्यानंतर विरोधक आता शांत बसतील का त्यांना आणखी राजकारण करायचं आणि पुढे चालू राहील? आता हा राजकारणाचा विषय नाही आहे. काल त्या मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्याने एक भावनिक आवाहन केलं आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास मार्गी लागेपर्यंत शांत राहून तपासाकडे तटस्थपणे पाहायला हवं. मला असं वाटत नाही. ते शिवसैनिक आहेत, ते कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर जे संकट कोसळलं आहे की ज्या आता त्या प्रसंगातून जात आहेत बरं का, त्यातून ते बाहेर पडतील. बंजारा समाज आणि भारतीय जनता पार्टी याच्यात असा कुठेतरी एक सुप्त संघर्ष पाहतो. मला असं वाटत नाही. मी या दृष्टीनं पाहत नाही. राठोडांनी राजीनामा दिला आहे, मात्र धनंजय मुंडेंनी पण राजीनामा द्यायला हवा, तो विषय संपला. साहेब, वीज बिलांचा एक मुद्दा आहे की वारंवार त्यावरती चर्चा होते आहे. आज देखील विरोधक वीज बिलांचा मुद्दा, त्या विषयावर विधानसभेत चर्चा व्हावी ना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ना, सगळ्या विषयावर चर्चेची त्यांची तयारी आहे. धन्यवाद. चांगला दौरा राहिला. पंतप्रधान मोदींनी लस घेतली आज कोरोनावरची. त्या संदर्भात राऊतांना विचारलं असता कौतुकास्पद आहे असं राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लसीवरती विश्वास दाखवला आणि मोदींनी दाखवलेला विश्वास महत्वाचा. त्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांची. तर दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचा वेगवेगळ्या ठिकाणून आढावा आपण घेत राहणारच आहोत. एक छोटासा ब्रेक त्यापूर्वी घेतोय, लगेच परत येतोय. ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. संपूर्ण देशभरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. पंतप्रधान मोदींनी लस घेऊन त्याची सुरुवात केली आणि राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं केंद्रांवरती हे लसीकरण सुरू आहे याचा आढावा आपण घेतोय. नागपूरमधून तुषार कोहळे तर नाशिकमधून प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. थोड्या वेळपूर्वी आपण नागपुरातला सगळा आढावा घेत होतो. तुषार, तुम्ही कोणत्या लसीकरण केंद्रामध्ये हे लसीकरण सुरू आहे त्या संदर्भातली माहिती घेऊयातच. मात्र पूछताछ की है सर, हम कहाँ से बिलोंग करते वगैरह बात हुए सर से, और वैक्सीन देने के बाद सर ने बोला लगा भी दिए, पता भी नहीं चला करके. My name is Rosma Anil. I belong to Kerala. I think it's very nice to see sir. When did you came to know? Today only I came to know. Morning. Today morning only. Just very nice. Sir also is very comfortable. पंतप्रधान मोदी यांना सकाळी ज्या नर्सेसनी लस दिली त्या दोन नर्सेसच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. एक केरळ आणि तमिळनाडूच्या या दोघी नर्सेस आहेत. आणि ज्यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी सकाळी 7 वाजता लस घेतली एम्स हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी या दोन नर्सेस उपस्थित होत्या आणि त्यांनी स्वतः पंतप्रधान मोदींना लसीचा पहिला डोस दिला. राज्यातल्या लसीकरणाचा आढावा आपण घेतोय. थेट जाऊयात नागपुरात. तुषार, कोणत्या लसीकरण केंद्रामध्ये तुम्ही आहात आणि मगाशी तुम्ही त्या लाभार्थ्यांशी बोलत होतात, पुन्हा बोलू शकता? आम्ही सध्या नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये आहे. जर का तुम्ही या सर्व ज्येष्ठ नागरिकांची रांग बघितली तुम्हाला लक्षात येईल की नागपूरमध्ये कशा प्रकारे एक उत्साहाचं वातावरण या लसीकरणाबद्दल पाहायला मिळतं आहे. लांबच अशी रांग आहे आणि 9 वाजतापासून इथे लसीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सध्या जे त्यांचं रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे जी ही रूम आहे या रूममध्ये
आतमध्ये लसीकरण केलं जाणार आहे. नेमकी लसीकरणाची ही प्रक्रिया कशी असणार आहे आपण हे समजून घेऊया सुरुवातीला, त्यानंतर मग ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील बोलूया. मॅडम, लसीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, या संदर्भात तुम्ही कशी खबरदारी घेता? लसीकरणाची प्रक्रिया अशी असते, पेशंट आधी कम्प्युटरमधनं आपलं नाव काढून आणतो, नंतर आम्ही विचारतो कम्प्युटरमध्ये ॲड केलं का नाव, त्याच्यानंतर इथे येतो. इथे आल्यावर आम्ही त्याला इंजेक्शन देतो, नंतर त्याला बसायला सांगतो, अर्धा तास वेट करा बाहेर म्हणून. ते अर्धा तास बसतात बाहेर. त्याच्यानंतर त्यांना बरं वाटतं की काय हे सगळं विचारपूस करतो. त्यांना डोकं दुखलं, अंगपाय दुखलं, असं भारीपणा वाटला तर डोलोची एक गोळी घ्यायची, हे सगळं समजावून सांगतो त्यांना. आम्ही लस बघू शकतो, लस दाखवू शकता तुम्ही आमच्या? ही लस आहे. आपण न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना देखील दाखवू शकतो की ही वॅक्सिनची ही लस आहे, कोविशिल्डची ही लस आहे आणि हीच लस या सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाईल. इतकंच नाही तर जे फ्रंटलाईन वर्कर आहे किंवा आरोग्य सेवक आहे ज्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये राहिलं होतं त्यांना देखील लसीकरण जिथे सुरू आहे. आपण बघू शकतो की ही कोविशिल्ड याची जी लस आहे, म्हणजे ज्या 2 लस आहे, म्हणजे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 लसीकरण संपूर्ण भारतभर सुरू आहे. त्यातली कोविशिल्डची लस नागपूरच्या या इंदिरा गांधी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि ही सगळं व्यवस्था आहे. आपण बघू शकतो की हे सगळं यांचा स्टाफ आहे नर्सेसचा. इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक असो किंवा ज्याची नोंदणी झाली त्याला इथे बोलावलं जातं. इथे त्यांना बसून नंतर मग हे वॅक्सिन दिली जाते. साधारण 9 वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. फक्त ॲपमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झाला, अजून नागरिकांचं रजिस्ट्रेशन व्हायला थोडा उशीर होत आहे, त्यामुळे ही लांब रांग पाहत आहे. किती वाजता आले आणि कुठनं आले तुम्ही? आम्ही 9 वाजता आलो. आम्ही शिवाजीनगरला असतो आणि यांची जी काही प्रक्रिया सुरू आहे, सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे वेळ लागतो आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सर्वांनाच त्रास होऊन राहिलेला आहे. माझं सजेशन असं आहे की आमच्याजवळ जे आधार कार्ड आहे त्याचे त्यांनी मोबाईलवरून फोटो काढून घ्यावे, आमचे फोटो घ्यावे आणि बाकी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू ठेवावी. इकडे लोकांना इंजेक्शन सुरू करून द्यावे, म्हणजे तेवढा वेळ वाचेल. आणखी लोकांना जो त्रास होऊन राहिला तो त्रास होणार नाही. कोणीतरी डिसिजन घ्यायला हवं त्याचं. काकू, आजच्या दिवसासाठी किती आतुरतेने वाट पाहत होते? जेव्हा घोषणा झाली की ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण घोषणा झाली तेव्हा खूप आनंद झाला आणि खरंच आतुरतेने वाट पाहत होतो, पण इथे आल्यानंतर इतका खोळंबा झालेला आहे आणि किती वेळ वाट बघावं लागणार आहे माहिती नाही. ताई, तुम्ही काय सांगा आजच्या दिवसाबद्दल आणि काय भावना आहे तुमच्या? नाही, खूपच आनंद होत आहे आणि खूप उत्सुक होतो लस घेण्यासाठी. मी स्वतः डॉक्टर आहे, पण माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. माझा आज नंबर म्हणजे पहिल्याच दिवशी मला लसीकरण करून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इथे आहे, आज पहिलाच दिवस आहे, त्यांना पण मॅनेजमेंट येत नाही आहे. कदाचित उद्यापासून ते करू शकतील. आपण बघू शकतो की ही लांबच लांब रांग जर का बघितली तर आपल्या लक्षात येते की कशा प्रकारचं एक उत्साहाचं वातावरण नागपूरमध्ये पाहायला मिळते. विशेष करून ज्येष्ठ नागरिक सकाळपासून आलेले आहे. मध्ये शिवाजीनगर भाग असेल किंवा शंकरनगरचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरातले हे नागरिक आहे. आतमध्ये इकडे नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया नेमकं काय तांत्रिक अडचण आहे हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण की कोविन ॲप आहे त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं होतं. हे काका आलेले आहे. नोंदणीची काय झाली तुमची की व्हायची आहे? नोंदणी झालेली नाही आहे. आम्ही पाऊण तासापासून इकडे काय झालं नेमकं? पाऊण तासापासून काही हेही सांगत नाही आम्हाला, ना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहे ना ऑफलाईन करत आहे. आता म्हणतात 12 वाजता या, 11 वाजता या. अरे हे काय गव्हर्नमेंटची हे आहे की काही प्रायव्हेटसारखं चालू आहे, काही कळत नाही आहे. म्हणजे एक तर आम्ही डायबेटिक लोक आहोत, सकाळी ब्रेकफास्ट न करता आलेलो आहोत इंजेक्शन घ्यायला. काही इम्प्रॉपर प्लॅनिंग ऑफलाईन घ्या म्हणतं तर ती रिक्वेस्ट मानत नाही. ऑफलाईनचा पर्याय खुला नहीं. तांत्रिक काय बिगाड़ है अपन जानूँ क्या? क्या सर्वर का प्रॉब्लम है कि क्या हुआ? हाँ सर, सर्वर का प्रॉब्लम है क्योंकि हम भी इसके ऊपर कुछ कर नहीं सकते. जब तक सर्वर ये नहीं करेगा कॉपरेट तो हम कैसे कर सकते हैं, वही प्रॉब्लम है. जब तक इनका रजिस्ट्रेशन नहीं होगा तब तक आगे की प्रोसेस नहीं होगी? नहीं, जब तक वैक्सीन रजिस्टर्ड नहीं होगा तब तक वैक्सीन ले नहीं सकते, वही प्रॉब्लम है. आप रोज काम करते, रोज का क्या अनुभव है? नहीं सर, आज का ये पहला दिन है अपडेशन का. वैसे तो जिनका रजिस्टर था पहले से गवर्नमेंट सर्वेंट का, उनका हो रहा था, उनकी डायरेक्ट लिस्ट आती थी हमारे पास तो हम डायरेक्ट कर लेते हैं. लेकिन इस बार कैसा है, पेशेंट आता है उनका पहले रजिस्टर्ड होगा उसके बाद वैक्सीनेशन होगा, ऐसा है. अच्छा, फिलहाल क्या सिचुएशन है, क्या लग रहा है आपको? फिलहाल तो हमको अभी आप बताइए. ये सॉफ्टवेयर पे है सर, और हेड ऑफिस से हमें कॉल आया है सॉफ्टवेयर पे काम चालू है करके. अगर ये सॉफ्टवेयर चालू होता है सर तो कुछ भी टाइम नहीं लगता रजिस्ट्रेशन के लिए. और ऊपर से हमने कॉल किया हेड ऑफिस को कि हम ऑफलाइन लिया करके, उसके बाद हमें ऑफलाइन लेने के बाद हम ऑनलाइन डाल सकते हैं. लेकिन हेड ऑफिस वाले बोले अभी तक अपने को ऐसा कुछ भी अपडेट आया नहीं. जब तक ये रजिस्ट्रेशन ऑनलाइन चालू नहीं होता तब तक रजिस्ट्रेशन किसी का नहीं होगा. तो सर हम सॉफ्टवेयर पे डिपेंडेड है.
आपण बघू शकतो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते अत्यंत उत्सुक आहे, अत्यंत आनंदाने ते 9 वाजता इथे पोहोचलेले होते. मात्र इथे सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काकू कुठून आल्या तुम्ही? मैं खुद एक डॉक्टर हूँ. मैंने IGMC में पढ़ाई किया और एल्यूमिनी एसोसिएशन मेरा नाम दिया था मैंने. अभी तक उसका कोई जवाब नहीं आया तो मैं खुद आके खड़ी हूँ यहाँ. और मेरा ऐप कुछ खुल नहीं रहा है इसमें मोबाइल में. इधर क्या बोल रहे हैं डॉक्टर या रजिस्ट्रेशन वाले, क्या बोल रहे हैं? कुछ नहीं बोलते, ऐप खुल नहीं रहा. ये कोई तरीका है क्या? दे हैव टू पहले तैयार करके रखना चाहिए ना 9 साढ़े 8 बजे. तो भी अभी तक तैयार नहीं है. पण बघूया आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहे, कशा प्रकारे मनस्ताप त्यांना सहन करावा लागत आहे. कुठंतरी ते खापर ते ॲपमुळे जो तांत्रिक बिघाड होत आहे त्यावर फोडला जात आहे. आणि महत्वाची त्यांची मागणी ही होती की प्रशासनाने या संदर्भात आधीच सर्व उपाययोजना करून ठेवायच्या होत्या. तुषार थोडंसं थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येऊच. मात्र थोडंसं नाशिकमध्ये आपण जाऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी तिथे आहेत. प्रशांत, जसं आपण नागपुरात पाहतोय काही तांत्रिक अडचणींमुळे जे लाभार्थी आहेत लसीकरणाचे ते खोळंबलेत. नाशिकमधली काय परिस्थिती? श्वेता, तांत्रिक अडचणीचा फटका हा प्रत्येक ठिकाणीच बसतो. आणखी हा जवळपास 2 दिवस बसत राहणार अशा प्रकारची माहिती समोर येते. कारण जे ॲप तयार करण्यात आले त्या ॲपवर एकाच वेळेस देशात अनेक ठिकाणी ज्यावेळेस नोंदणी सुरू होते त्यावेळेस ॲप क्रॅश सुद्धा होऊ शकतं. याची खबरदारी तांत्रिक टीम सुद्धा घेते. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. तर या लसीकरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वॅक्सिनेशन आज सकाळी करून घेतलं. यामुळे प्रचंड मोठा उत्साह सगळ्याच ठिकाणी दिसून येतोय की होय, या लसीबद्दल असलेल्या शंका आमच्या दूर होत आहे. पंतप्रधान स्वतः लस घेत आहे, आम्ही सुद्धा लस घेणारच अशा प्रकारचा एक जो चर्चा पूर्ण नाशिकमध्ये दिसून येते. आणखी त्यामुळे लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्याला प्रतिसाद नक्कीच चांगला मिळू शकतो. जवळपास 42,000 लसी नाशिक जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. यात कोविशिल्डच्या सगळ्यात जास्त म्हणजे की 32,900 आहे, तर कोवॅक्सिनच्या जवळपास 9,100 दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्यांना कोविशिल्डची लस देण्यात आली होती त्यांना दुसऱ्या टप्प्यात सुद्धा कोविशिल्डचीच देण्यात येणार आहे. पण नवीन जितकं वॅक्सिनेशन आहे तो कोवॅक्सिनचं केलं जाणार आहे. अशा प्रकारचं नियोजन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे 3 गोष्टी आहे की घटक व्यवस्थापक म्हणून काम करणारे 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरी कसोटी या दिवसात आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या माध्यमातून सातत्यानं बैठका जरी घेत असल्या तरीही आजचं नियोजन जे सुरू होतं आहे, कारण जिल्ह्यातल्या जवळपास 6 लाख ज्येष्ठ नागरिकांना या टप्प्यामध्ये लसीकरण देण्याचं उद्दिष्ट हे प्रशासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारचं नियोजन याची ही सुरुवात ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागामध्ये घटक व्यवस्थापक म्हणून ज्या काम करत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठी यंत्रणा, ज्या यंत्रणेनं कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती त्याच यंत्रणेच्या माध्यमातून आता सुद्धा काम केलं जात आहे. आतापर्यंत जवळपास 90% उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात पूर्ण झाल्यानं राज्यात नाशिकचा लसीकरणामध्ये अग्रक्रम हा कायम राहिला आहे. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून कैलास जाधव यांनी जी नियोजन केलेलं आहे नियोजन सेंटरच्या माध्यमातून देण्याचं ही सगळी खरी कसोटी आहे. नागरिकांना लसीकरण कसं केलं जाणार, ज्या ठिकाणी ॲपच्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर्मचारी कशा प्रकारे त्यांना सपोर्ट करता आहे या सगळ्या गोष्टी आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. तांत्रिक अडचणी बऱ्याच ठिकाणी आहेत, या तांत्रिक अडचणी दूर कशा केल्या जातील, नागरिकांचं आधार कार्ड किंवा त्याची नोंदणी कशी केली जातील हे सगळं चित्र स्पष्ट व्हायला दुपार तरी उजाडणार आहेत. पण लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यामुळे खूप मोठा उत्साह आहे. श्वेता, अगदी बरोबर आहे. आणि प्रशांत, थोडंसं थांबवते आणि पुन्हा तुमच्याकडे येऊच. मात्र आता थेट आपण अमरावतीमध्ये जाऊयात. संजय शेंडे तिथे आपले प्रतिनिधी आहेत. संजय, आज सकाळी पंतप्रधान मोदींनी लस घेतल्यापासून नागरिकांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसतोय. पंतप्रधानांनी आपल्या लस घेतली त्यामुळे आम्ही सुद्धा आता बिनधास्तपणे लस घेऊ अशा भावना त्यांच्यामध्ये आहेत. अमरावतीमध्ये काय चित्र? निश्चितच खरं तर आधी नेहमीच चर्चा असते की पंतप्रधान लस घेत नाही. मात्र जेव्हा संजय, थोडासा थांबवते, मात्र तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये आमच्यापर्यंत. अमरावतीमध्ये काय परिस्थिती आहे, कशी लसीकरण केंद्र सज्ज आहेत, तिथे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांसाठी लसीकरण आजपासून सुरू होत आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून झालेली आहे. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि एक अतिशय मोठी महत्त्वाची बातमी. विधान भवन अधिवेशन
पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधान भवनात साधारण 32 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय। कोरोना टेस्ट करण्यात आली विधान भवनामध्ये केल्या, त्यामध्ये 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। विधिमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता। या सगळ्यांची टेस्ट करण्यात आली होती आणि कोरोना टेस्ट विधान भवनामध्ये केलेल्यांपैकी आमदार सुद्धा एक टेस्ट आमदाराची पॉझिटिव्ह नसल्याची माहिती समोर आली आहे। बहुतेक आमदार यांनी खासगी कोरोना टेस्ट केलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण डाटा हा तुर्तास तरी उपलब्ध नसल्याची माहिती विधान भवनाकडून मिळते। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली जाते आणि त्यामध्ये 32 जण पहिल्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत फोन लाईनवरती। सागर, किती जणांच्या टेस्ट करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये कोणाचा समावेश होता, कोणाकोणाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे? विधान भवनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी साधारणतः 3000 कर्मचारी जे आहेत, जे मंत्रालय आहेत, विधान भवन सुरक्षा आहेत, पोलीस सुरक्षा, तसंच मंत्रालय कर्मचारी, विधान भवन कर्मचारी व प्रसार माध्यम अशी यांची साधारणतः 3000पेक्षा जास्त लोकांच्या टेस्ट झाल्या होत्या। आमदारांनी ज्या काही टेस्ट केल्या आहेत त्यांचे तुर्तास तरी रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आलेली आहे, पण अनेक आमदार आणि मंत्री यांनी खासगी लॅबकडून टेस्ट केल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे विधान भवनचं म्हणणं आहे की त्यांचा संपूर्ण डाटा तुर्तास उपलब्ध नाही आहे, पण ज्या 3 ते 3,500 टेस्ट झाले आहेत त्यातील 32 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। यात विधान भवन, मंत्रालय कर्मचारी, तसंच पोलीस सुरक्षा कर्मचारी आणि प्रसार माध्यमांचे काही प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे पूर्ण टेस्टचा रिपोर्ट जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत अधिवेशनात प्रवेश दिला जाणार नाहीये। त्यामुळे भलेही खासगी लॅबकडून मंत्र्यांनी किंवा आमदारांनी टेस्ट करून घेतल्या असल्या तरी तो रिपोर्ट प्रवेश विधान भवनच्या प्रवेश गेटवर दाखवावा लागेल आणि त्यानंतरच प्रत्येकाला प्रवेश दिला जाईल। हा नियम काटेकोर पालन केलं जाईल आणि त्यामध्ये ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आहेत त्यांना तात्काळ विलगीकरणामध्ये अथवा सिम्पटम्स असतील तर रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन देखील विधान भवनच्या वतीने करण्यात आले आहे। बिलकुल, आमदारांपैकी एकालाही कोरोनाची लागण नाही हे एक सुदैव म्हणावं लागेल आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांची नेमकी कशी काळजी, कसं चेकिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल, कधीपासून हे सगळे उपाययोजना आणि हे सगळं नियोजन सुरू झालं होतं की त्यामध्ये आता आज ही सगळी माहिती किंवा अपडेट समोर आलेत? गेले 3 दिवसापासून विधान अधिवेशनाच्या प्रवेशासाठी टेस्ट सुरू आहेत विधान भवन परिसरामध्ये। अर्थात विधान भवनच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं की ज्यांना खासगी लॅबमधून टेस्ट करायचे आहेत त्यांनी 48 तासाच्या लेटेस्ट रिपोर्ट्स देण्यात यावे, ज्याच्याकरून जर खूप आधी केलेली टेस्ट असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बहुतेकांनी विधान भवनमध्ये टेस्ट केलेले आहेत, पण जे आमदार बाहेरून येणार होते त्यांनी टेस्ट या खासगी लॅबच्या माध्यमातून केलेल्या आहेत। आता जी माहिती उपलब्ध होती विधान भवनकडून त्यामध्ये आमदारांची बहुतेक नावं यात नाही आहेत, पण जर खासगी लॅबकडनं काही रिपोर्ट्स येणे बाकी असेल तर ते रिपोर्ट्स 11 पर्यंत येतील आणि त्यानंतरच जवळपास चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात आलेलं आहे। कुठे ना कुठेतरी विधान भवन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठी लागण आहे 32 लोकांना, कारण की हे जे 32 कर्मचारी आहेत ते देखील गेले 2 दिवसापासून सर्वत्र फिरतायत। त्यामुळे ते कुणाच्या अजून कॉन्टॅक्ट मध्ये आलेत का, हाय रिस्क मध्ये कोण आहे का याची देखील आता ट्रेसिंग चौकशी सुरू असल्याची माहिती उपलब्ध होतीये। बिलकुल सागर, आणि आता 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल, मात्र त्याआधी तितकी खबरदारी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। विधिमंडळाचं गेट असेल तिथे कडक सुरक्षा व्यवस्था किंवा चाचणी करूनच प्रत्येकाला आतमध्ये घेतलं जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि त्यामध्ये जी माहिती समोर येते त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या लोकांच्या टेस्ट इथे करण्यात आल्या त्यापैकी 32 जण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होते आणि त्याआधीच अनेकांचा खोळंबा देखील झालेला पाहायला मिळाला। विधिमंडळ प्रवेशासाठी RT-PCR चाचणीचा अहवाल आवश्यक आहे सादर करणं, मात्र त्याची प्रिंटआउट देणारे कर्मचारी उशिरा पोहोचल्यानं अनेक जणांना तात्काळत उभं राहावं लागलं रांगेमध्ये आणि अखेर कर्मचारी प्रिंटर घेऊन पोहोचल्यानंतर या तात्काळलेल्या खोळंबलेल्या सर्वांना विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला।
कोरोना टेस्टचा रिपोर्ट गेटवरती सादर केल्याशिवाय कुणालाही आतमध्ये एंट्री नाही आणि त्यासाठीच अनेक जण खोळंबलेले होते. अधिवेशन सुरू होण्याआधी जे कोणी या रिपोर्टची प्रिंट देणारे होते तेच तिथे पोहोचले नाहीत आणि RT-PCR टेस्ट करून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह सादर करणं आवश्यक आहे, तरच विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये प्रवेश मिळणार आहे. पुढची बातमी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनानं थैमान घातले आणि जिल्ह्यातली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही सध्या राज्यामध्ये अमरावतीत सर्वाधिक आहे. अमरावती जिल्ह्यात व्हायरसनं म्युटेशन बदलल्यानं अतिजलद गतीनं कोरोना पसरत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी सांगितलं. घरात एका सदस्याला कोरोना झाल्यास संपूर्ण कुटुंबातल्या सदस्यांना कोरोना झाल्याची शहरामध्ये अनेक उदाहरणं असल्याची माहिती निकम यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय बाधित झाले आणि त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला लाईटली घेऊ नये असं देखील आवाहन डॉक्टर निकम यांनी केलंय. कुटुंब बाधित होत आहे. याच्यावर आपल्याला एकच लक्षात येतं की जे आपण नेहमी सांगतो की पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी विलगीकरण राहायचं आहे, स्वतःला वेगळं ठेवायचं आहे. हा जो काही मूलमंत्र हा पाळला जात नाही आहे. पॉझिटिव्ह हा जो कोणी निगेटिव्ह आहे त्याच्यासोबत कदाचित जेवण करत असतील, सोबत बसत असतील, राहत असतील, म्हणजे त्यांना ते सिरियसनेस नाही आहे आणि याच्यावरून ही संख्या वाढत जाते. माझं लोकांना आव्हान राहील, विनंती राहील की आपण एवढं याला लाईटली घेऊ नये. जी काही त्रिसूत्रीचा अवलंब आपण करायला सांगतो आहे आणि कमीत कमी पॉझिटिव्हनं तरी खुलेआम फिरू नये. तर यामुळेच आता दुसऱ्या टप्प्यातलं जे काही लसीकरण सुरू होतंय त्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलंच आहे. त्यामुळे आता त्याला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कोरोनाला लवकरात लवकर आळा बसावा हीच अपेक्षा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.